गालबोट लावतात. सुवर्णासूर तुझीच नव्हे, तुझ्या पूर्वजांपासूनची तुमची खोलमला आहे. तुमची वृत्तीच मुळात अशी उपकारोपी नाम नीच अपकारोपी जायते. प्रणयपालम भुजगालम केवलम विषवदनम. विषारी सर्पाला कितीही दूध पाजलं तरी तो अमृत होणार नाही, तो विष होतो. तत्वाची हीनमती इथपर्यंत तू घेऊन आलास. ती हीनमती हाडून पाडल्याशिवाय मी कधी शांत बसणार नाही. हीनमती तव मानस हा विनाश कारणी.
तुम्ही आणि दुसरा म्हणजे मी. नाराज. कपट आणि कारस्थान यांची एकरूपता ज्यावेळी साधली गेली त्यावेळी सृष्टीत नवे आदर्श प्रस्थापित झाले. सृष्टीत नव्या वैष्णव लीला घडल्या गेल्या. अर्थात सुवर्मासुरापर्यंत तुमची पावलं पडणं हा सुद्धा माझ्या वैष्णव लीलेचाच एक भाग होता. लक्ष्मी, आश्चर्य वाटलं ना? पण हे शब्द माझ्या मुखातून बाहेर पडल्याला कारण काय माहितीये का? अगं 17व्या युगाच्या हा अंतीचा काळ, 17व्या युगातील माझा गोपाल कृष्ण अवतार तर संपला, पण सृष्टीतील अधर्म अजून संपलेला नाही. हा अधर्म नष्ट करण्यासाठी हा वैकुंठचा नारायण एका नव्या अवताराला विश्वास अवतार कार्य घेणार आहे. हा माझा नवा अवतार या जगाच्या आगळा आणि वेगळा असेल तेव्हा देवा हो द्या मला भरवशाचा शब्द द्या. हा नवा अवतार साकार करत असताना ज्या वेळी देवतांचं मला सहकार्य अपेक्षित असेल त्यावेळी देवा हो मला सहकार्य करा असा भरवशाचा शब्द द्या. हे देवा, या तुझ्या नव्या अवतार कार्यात या नादाचा भरवशाचा शब्द आहे. वेळोवेळी आणि पदोपदी देवा तुझी मी साथ कधीच सोडणार नाही देवा. हा माझा या नादाचा तुला शब्द आहे देवा. आतापर्यंत प्रत्येक अवतारकडे तुम्हाला मी सहाय्य केलेलंच आहे, ते सुद्धा तुमचे अर्धांगिनी म्हणून. कारण आमचा जन्म झाला तो या विश्वाच्या कल्याणासाठी आणि या विश्वाला आलेलं संकट म्हणजे आमच्यावर आलेलं संकट आहे. म्हणूनच याच्या पुढे सुद्धा तुम्ही कोणताही अवतार धारण करा, ही लक्ष्मी तुमच्या समवेत आहे असा भरवशाचा शब्द नव्हे तर या लक्ष्मीचा वचन आहे. बस लक्ष्मी, अगं तुझे हे शब्द मला स्फूर्ती देते ठरले. अर्थात नवी धर्म प्रस्थापना या वैकुंठच्या नारायणाला साकार करायची आहे. ही नवी धर्म प्रस्थापना साकार करत असताना देव हो प्रसंग निर्माण होतील. सृष्टीत उल्कापात घडेल, रक्ताची आसमा प्रसंगी घालावी लागतील. सावधान, सज्ज व्हा. विश्व कल्याणासाठी या माझ्या नव्या अवतारात मला कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर पार्थाला केलेला उपदेश आणि तो उपदेश कोणता? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृत्यं धर्म संस्था